जाऊयात पालघरमधून अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। कासा या ठिकाणी अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं एका 55 वर्षीय भोंदू बाबानं 13 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला। पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीमध्ये रक्तस्राव थांबत नव्हता आणि तो बरा करण्याचं आमिष त्याने दाखवलं। भोंदूनं चिमुकलीला स्मशानभूमीत बोलावलं आणि चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले। पोलिसांनी 2 तासातच या आरोपीला अटक केली आहे। त्याला आता 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पीडित मुलीला तिथून थोड्या अंतरावरती सायवन रोडवरती जाऊन इको गाडीतून घेऊन गेला आणि गाडी त्या ठिकाणी रोडवरती साईडला लावून तिथून 200 मीटर आत शेतामध्ये एका झाडाखाली पीडितेवरती त्यानं अत्याचार केलेला आहे। आरोपी सध्या या घटनेमध्ये एकच आहे, शिवराम परशु धापशी। याला अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत। पालघरमध्ये मोठ्या बहिणीची मासिक पाळीची समस्या सोडवण्याचं आमिष दाखवण्यात आलं। रक्तस्राव थांबण्यासाठी अघोरी पूजेचा बनाव रचला। औषध देण्याच्या बहाण्यानं नराधमानं रात्री स्मशानभूमीजवळ मुलीला नेलं। 13 वर्षीय चिमुकलीवर नराधमानं लैंगिक अत्याचार केला। पीडित चिमुकलीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत।